जनतेच्या समस्येच्या बाबतीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षाला वाकवणारा झंझावात। 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवानल अर्थात समुद्र अग्नी होता तो। अथांग समुद्रातून करोडो सागर प्रवाशांना 7 समुद्रापलीकडे सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता तो। मुंग्या आणि मेरू पर्वत गिळण्याची किमिया करणारा जादूगार होता तो। आणि सूर्य कुणाला लांबूत करणारा प्रज्ञा सूर्य होता तो। प्रज्ञा सूर्य होता तो। प्रज्ञा सूर्य होता तो। अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसाचे विनम्र अभिवादन। विश्व शांतीचे उद्गाते सम्यक संबुद्ध आणि त्या विश्व शांतीला अभिप्रेत असणारी समता, स्वातंत्र्यता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्व धर्म समभाव या लोकशाही तत्वांची तत्व प्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून केवळ भारतावरच नव्हे तर आशियाई संस्कृतीवर अभिनव आयाम करणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर, या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, जिजा खुशीचे नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाई, आरक्षणाचे जनक राजा आदि ऋषी राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरीब जनतेच्या दारोदारी पोहोचवली, ते फुले दाम्पत्य, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख या भूतो न भविष्यती अशा महामानवांच्या, महान विदुषींच्या कार्याला, स्मृतीना आणि विचारांना प्रथमता पंचांग प्रणाम। जय भीम। हजारो वर्ष बहुजनांवरील अन्याय अत्याचाराला पायदळी तुडवण्यासाठी आणि मुक्तिकोण पथाचा संघर्ष चेतवण्यासाठी समोरासमोर उभं टाकल्याशिवाय पर्याय नव्हता। अरे हा लढा होता आत्मसंघर्षाचा, हा लढा होता आत्मभानाचा। आणि म्हणूनच 20 मार्च 1927च्या महाडच्या संग्रामापासून अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। नुसताच केलं नाही तर आपल्या उत्तुंग अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलवून देखील नेलं। एखाद्या आव्हानाला प्रति आव्हान देऊन समोर उभं टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। अरे आमच्या करताच ना करण्याच्या अनुभूतीतून जो जयघोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून गणला जातो आणि मग या रूपाने मुख्य सामान्यांच्या परिभाषाच बोलू लागतात। अंधाराच्या मिंडपखाली वाहून देण्याचं काम आम्ही केव्हाच सोडलंय। उजेडाचा क्रांती सूर्य आमच्या हाती गवसलाय। रोजच युद्ध अमानुषतेच्या अत्याचारात वावरण्यासारखे जगणारे आणि कोंडवाड्यात कोंडलेल्या स्वप्नोटणारे, स्वतःला शिरवणारे मृत्यूचं कबन या मस्तकावर बांधून या मुक्ती संग्रामात उतरलोय। मुक्तिकोण पथासाठी घेतलेली वेगवान धावच विद्रोहाचं रूप धारण करते। विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षरं उमटू लागतात। पूर्व पिढीच्या बर्बादीच्या, कुर्बानीच्या आणि सत्यपिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाने मन ठणकू लागतं। उद्ध्वस्त झालेल्या आणि ठिकरा उडालेल्या मनातून हा सूर्य दवरून ठिपकू लागतो। मुक्तिकोण पथाच्या चळवळीला तुफानाचा आवाज येतो। आत्मग्लानीची मर्ग झटकून स्वाभिमानाने जीवन जगू लागतो। रूढीच्या चकव्यातून बाहेर पडून आत्मगुंजनाचा खडा आवाज घुमू लागतो आणि इथेच आंबेडकरी चळवळ जन्म घेते। असं म्हणतात की कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं। कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं आणि त्यामध्ये वाजणारी ढोलकी, ही कडारणारी कडी आणि ही गाणारी सवादनी या चळवळीचा प्राण समजला जातो। तो प्राण या मुक्ती संग्रामात जपण्याचा प्रयत्न केला आहे। मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसा कोकरे सहर्ष सादर होत आहे।
मस्तकात, तुझाच झेंडा खांद्यावरती, तुझेच विचार या मस्तकात, आणि पावलांच्या वेगातही तुझीच स्फूर्ती दिशा दिशा, तुझीच स्फूर्ती दिशा दिशा. सादर होत आहे आंबेडकरी. तुझ्या पावलांची लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलांची लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलांची लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. माणूस असूनी पशु समजगला, मनुच्या करणीने समाज दिगला. दीनदलिताला झालास असला घटनेचा शिल्पकारा. समाजासाठी झिजविली काया, वंदन माझे चरणी तुझिया. दीनदलितांच्या दया सागरा घटनेचा शिल्पकारा. अज्ञानाला दूर करण्या, विज्ञानाची कास धरण्या. बौद्ध धम्माचा दिला सहारा घटनेचा शिल्पकारा. ऐक्याचा हा मंत्र जपून, हृदयास हृदय जोडून, नष्ट करूया भेदभाव सारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलांची लाभे निवारा 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 घटनेचा शिल्पकारा. पांग तुझे ग कसे हो उतराई, कसे फेडू पांग तुझे ग कसे हो उतराई. समर्पणाची ज्योत लावितो, धन्य तू रमाई, धन्य तू रमाई, धन्य तू रमाई. परदेश जाता तुम्ही काहुर मनी, परदेश जाता तुम्ही काहुर मनी. हुर हुर मनी वाट पाहते मी सुख रूपया हो धनी, वाट पाह
बांधुनी सोहळे जे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. बाळा आज तुझे नामकरण झाले, बाळा आज तुझे नामकरण झाले. आनंद झाला माझ्या मनाला, आनंद झाला माझ्या मनाला, जमले हे सान तोर नामकरणाला. हलविते दोरी सुखी पाळण्याची, पाकर धरुनी अनमायेची, पसरू दे कीर्ती जगी माझा लढीवाळा, पसरू दे कीर्ती जगी माझा लढीवाळा. सानुल बाळाचे पुरवीन लाड, करणार नाही तुला नजर चाड, तुझ्यामुळे अर्थ आला माझ्या जीवनाला, तुझ्यामुळे अर्थ आला माझ्या जीवनाला. आई बाबांनी तुझे ठेविले नाव, जन्म घेतलास तुझा आंबवली गाव, पारावार उरला नाही सरस्वती शाला, पारावार उरला नाही सरस्वती शाला. आनंद झाला माझ्या मनाला, आनंद झाला माझ्या मनाला. जमले सान थोर नामकरणाला, जमले सान थोर नामकरणाला, जमले सान थोर नामकरणाला.